पाटील, आज सगळ्या महाराष्ट्राला ते ऐकायचं आहे की मनोज जरांगे पुढचं आंदोलन काय करणार आहे. काल सुई काढली, ती 4दा उपोषणही झालेलं आहे. आता ही उपोषणाचीच वेळ आणली आहे का सरकारनं आपल्याला? हो, जाणून बुजून आणि मुद्दाम म्हणून म्हणावं लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या वेळ आणणं. कारण वेळ असताना, अधिवेशन असताना, सगळं हातात असताना सहजरित्यानं काम होणार होतं. ते विनाकारण पाठीमागे विषय होता. आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता. खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील, पालकत्व स्वीकारला असं समजत असतील, कायद्याला जर मानत असतील, तर त्यांना नक्की पश्चाताप आलेला असावा की आपण जे अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं, आनंद काय जे असेल ते राज्यभरात काय झालंय, आणखीन तरी शहाणं व्हावं. कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 वाजता बैठक बोलवली. 12-1 वाजलं समजा, आम्ही खेड्यापाड्यातले लोक यायला मागा पुढे उशीर. ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे. मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहेत. त्यामुळे कुठेतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का, आणि ही फक्त खेळी आहे का? नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांच्याच पोरात वाटवं करायचं. मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं. इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं. म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात. म्हणजे त्यांना मतदानच करीत नाही ते त्यांच्यासाठी चांगले, म्हणजे मोठं करते ते. हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलंय. पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदललाय, 100% बदललाय. आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालच्या मॅटरवरून तरी मंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील. त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये, स्पष्टच सांगतोय. त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडी सुद्धा ढळू देऊ नये, थोडी सुद्धा. कारण शेवटी समाजच मोठा असतो. ती त्यांनी ढळू देऊ नये. त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत. कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं, या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आणि त्यांना कोण करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सरकावं. त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात, कोण त्यांना करून देत नाही. बरं, पाटील साहेब, हे जे 10% आरक्षण दिलं गेलं किंवा तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं. हे जे 10% आरक्षण दिलं गेलंय ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच साशंकता आहे. त्यात आता शरद पवार असं आज म्हणालेत की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते. तुम्हाला काय वाटतं, टिकणार आहे का आरक्षण? मी कालच सांगितलं, आम्हाला त्याशी देणे घेणत नाही, ते टिकून येत नाही. टिकू आता दिलं, गोरगरिबांनी दिलं. 2-3 जणांना लागत होतं, 100-150 लोक घेणार आहेत. ते दिलं गोरगरिबांनी त्यांना. कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही. त्यांचं त्यांनाच आहे, आमचं आम्हालाच आहे. कारण आम्ही तिथंच आहेत. फक्त आमचं ते आतापर्यंत खात होते, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलंय आता. आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना, आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना. आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला? ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं. मला याचं राजकारण नाही करायचं. मी राजकारण फिजकारण करत नाही, ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांना फिरोधकाकडून. माझा सगळा दैवत समाज मायबापच, मायबाप समाज. त्याच्यामुळे आमच्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिरात असतील, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल. ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल, त्याच्यात इन्क्लूड असेल. तेवढं पहिल्या नियुक्त्या दिल्या तर बरं होईल. आधी ESBCच्या आणि ECBCच्या ते दिलं तर चांगलं होईल. फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले, शांततेत बसून ते बी जरा मागे गेले. ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली, ही दुसऱ्याची कोणाची नव्हती. हिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात, तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत. आणखी तपासायचं असलं तर या एकदा तपासायला. जर राज्यातल्या माता माऊलीला जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला. आणखीन गोळ्या आहेत. असे जवळपास 350-400 लोक आहेत असे असणारे. आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून. थोडं या आले ठेप्यावर नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर. बघा जरा त्या केसेस मागे घेता येत असले तर. हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेश होतो, त्याने मला दिलं. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्यांनी दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही. तेच आरक्षण दिलं तुम्ही, पण अंमलबजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्याची. कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना, आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला, आणि सोड्याने साबण जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो
छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा. कळू द्या आणखीन तरी, आली समजतो बरं होईल तुम्हाला. तो घेण्यात आलाय म्हणजे फक्त जागा निवडून यावा, फायदा व्हावा, सरकार यावं यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का किंवा दिला जातोय का? एकदा असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं 18ला, त्याचा फायदा त्यांना त्यावेळेस झाला होता. पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं, त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं, ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं, तेच पुन्हा दिलं म्हणून समाजाला लक्षात आलं तेच येईल. पहिल्यापासून आपले पोरं फसलेले, त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही, आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी. तेच प्रयोग आहे, लोकांच्या लक्षात आलं. पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखं लय मोठे आणायचे निवडून 106 सारखे, आणि लोकांच्या लक्षात आलं हे बी जाणार दिलंय. त्यामुळं त्याच्यात आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात. असं शरद पवार म्हणाले, म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचंय का त्यांना, किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का? नाही, हे बघा, माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोरच्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर. आता सत्ताधार की सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणी करावी त्याबद्दल आम्हाला मत मांडायचे. तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही? दाखवा आम्हाला. सगळे आमदार मराठ्यानं दाखवा, आता येड्यातच काढू नका. बोलू दिलं नाही, आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत. हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून, आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत. तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर 50% वर बोललात. आता सगळ्या स्वरांच्या बद्दल त्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे ते व्हायरल होत आहेत. ते नाही मला माहिती, समाजाची भावना आहे काय, ते त्यांचा अधिकार आहे. समाजाला काय अधिकार आहे का नाही? त्यांना वाटत असं, त्यांना वाटत असं. आणखी नाही देऊ नको, माग वळून बघ थोडा विचार कर. ज्या समाजाने ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेला नाही. आणखीन आलाय का नाही, त्याचा अभ्यास झालाय का नाही, ती दाखल केली का नाही. कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही, त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत. ते सगळे केलेत. परिस्थिती कशी दाखवली, न्यायालयाला कसं सांगणार, सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरिल्यात का, नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही. पण जाऊ दे, मला त्याला लफड्यात पडायचंच नाही. ते आरक्षणच आम्हाला पाहिजे, नाही तर मी काय सांगत बसू ते लफडं. ते दोघं तिघाला पाहिजे आणि ते 100-150 जण आहेत तेवढ्याला पाहिजे. इकडे करोडाला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. पाटील, आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी. महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो हलवा महाराष्ट्र बोलतो, जाम कसा असतो? आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील, तेच ऐकणार आहेत काय असतं इथे. मागच्या वेळी जसे आपण वेगवेगळ्या टप्प्यातले आंदोलन, आताही तसे टप्प्या आहेत ना, टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत. हा, टप्प्याशिवाय करीत नाही. पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना, पुढच्या टप्प्यात तयार राहून जातात आमचे, पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असते. पाटील, या ठिकाणी समाज बोललं जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं, तर समाजाला दिशा द्यावी, कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर नाही लावता. ढकलून दिलंय मी संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलंय बाजूला. मी काय कमी करतोय समाजासाठी? उपचार सोडलेत समाजासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणूनच. परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही, न्यायालयाचा सन्मान करायचा आहे. म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती, मुंबईचे पण होते, इथले पण होते, की हे करायचंय. सांगितलं मी त्यांना, ठीक आहे, सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून, कारण मी कायद्याचा आदर करतो. 55-60% राज्यात आम्ही आहेत आणि निवडणूक घेऊन काय करीन काय? आम्हीच 5-7 कोटी येतं, निवडणूक घेऊन करीन काय? ते घेणारच नाही, कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात. केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून. मोदी साहेब सुद्धा सांगू शकतात, अमित शहा साहेब सुद्धा सांगू शकतात, मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा मग निवडणुका घ्या, गडबड करू नका. तुम्हाला इकडे चालले तर आकडा गुन्हा हे करते ते प्लसवर लय जोर आहे. इतके आले पाहिजे आभारीना, इकडं मराठ्याच्या मुंडक्यावर पाय देईन तितकं आले पाहिजे तुला. गप्पात अशा ठोकीत येत, आकड्यावर आकडे जोडीत येत.
निवडणुका नाही होणार, तेच घेणार नाहीत. आम्ही कुठं म्हणतो नाही होणार, तेच घेणार नाही. चला, शेवटचा प्रश्न. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तुम्ही सातत्यानं आवाहन करताय. आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही? परीक्षा सुरू होत आहेत, रास्ता रोको वगैरे करून? नाही, करणारच नाहीत ना. आम्ही एकदा सांगितलं की आमची माणसं नाही करत मराठा समाज. आम्हाला विद्यार्थ्यांची जाण आहे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना, जरी रस्ता रोको केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा. आणि आता तर नाहीच आहे ना, परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे. कारण आमचा मराठा समाज असं नाही आडमुठपणा करायचा म्हणून नाही करत, पण एकदा उतरला की नाही आटत माग. आता पहिली मनाची मराठी एक होत नाहीत, आणि एकदा जर झाले तर ते पुरं युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत. टिळाच लावून येतात कपाळाला अशी जाती, माघारी नाही फिरत. टिळाच लावून माघारी येणार, बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत. म्हणून तर 6 महिने झाले आंदोलन सुरू आहे. एकदा सुरू केलं शेवट पर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माग हटायचं नाही. केलं महिनाभर, 15 दिवस बंद केलं, परत 15 दिवस सुरू केलं, सलग होतो सुरू. मग त्याला 6 महिने लागू, 2 महिने लागू, 15 दिवस लागू, नाही एका घंट्यात मिळून. एक तर ते आऊट, नाही तर आपलं आपण आऊट, असं युद्ध होतं पहिलं. तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि विचार घेऊन